चिठ्ठ्या 4 सेमीफायनलिस्ट आम्हाला मिळाले होते। ते ऑनलाइन चिठ्ठ्या आम्ही YouTube tenniscricket.in च्या सहाय्याने ऑनलाइन चिठ्ठ्या काढल्या। त्यामधले 2 संघ म्हणजे पहिले सेमीफायनलिस्ट कळमनुरी आणि भोकर, आणि दुसरे सेमीफायनल होईल ती म्हणजे परतूर वर्सेस। चला एक पारितोषिक आले, सामना चालू झालाय आणि एक पारितोषिक आले। गोलंदाज जे कोणी भोकर बीसीसी गोलंदाज असेल, पहिल्या षटकामध्ये जर विकेट मिळवला तर तब्बल 2100 रुपयाचं पारितोषिक आहे। इसुबाई यांच्याकडून हे पारितोषिक राहणार आहे। पहिल्या षटकामध्ये जर विकेट मिळवला आणि बाउंड्री लाईन वरती असलेले प्रेक्षक भैया अनिल भाऊ बेर्देवाड, अनिल दादा थोडंसं सहकार्य करा। बाउंड्री लाईन वरती असलेले प्रेक्षक यांना विनंती करतो की आपण थोडंसं मागे व्हायचंय। खेळाडूंना फिल्डरला कोणतीही अडचण होणार नाही याची दक्षता घ्यायची। सर्व प्रेक्षक जाऊया सामन्याकडे। आपण डान्सिंग पंच सोन्या बापू भोसले, सर्व महाराष्ट्रात सुप्रसिद्ध असलेले आठ षटकाचा सामना असेल। हा सामना 8 षटकाचा आहे, त्यामध्ये 2 षटकाचा पॉवर प्ले म्हणजे 38 सर्कल राहणार आहे आणि एक गोलंदाज मॅक्झिमम 2 षटक टाकू शकेल आणि स्ट्रायकर एंडला फलंदाज सुरत देशमुख आणि नॉन स्ट्रायकर एंडला फलंदाज आपण पाहतोय जुनेदला। लेट्स प्ले। पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये विपिन पवनकरचा अतिशय सुंदर चेंडू, फलंदाजापासून दूर ठेवलेला हा चेंडू। बॅटशी कोणताही संपर्क झालेला नाही आणि आपल्याला निर्धावाच्या रूपात पहिला चेंडू पाहायला मिळालाय। यावेळेस थोडासा शेपलून फटका खेळलाय क्षेत्ररक्षक आकाश। काय प्रयत्न आहे भावा, काय प्रयत्न आहे तिथे आकाश शुंकरवाड। या संघाचा क्षेत्ररक्षणाचा हुकुमी एका आकाश शुंकरवाड बाउंड्री लाईन वरती उभा आहे आणि काय चेंडूला अडवलंय। अगदी संघासाठी 3 धावा वाचवल्यात असं म्हणायला काय हरकत नाही। 2 चेंडूचा खेळ अद्याप झालेला आहे। पहिलं षटक प्रगतीपथावर आणि याबरोबर धावफलकावर कळमनुरी संघाचं खातं उघडलंय। धावफलकावर लागली ती 1 धाव। आता बिग हिटर या संघाचा हिटर बिग मॅन ज्युनियर स्ट्रायकर यांना फलंदाजी करेल। पुढचा चेंडू हे बघा पंच आपले। कॅमेरामन थोडस पंचाकडे झूम करा। सोन्या बापू भोसले मॅन फ्रॉम सोलापूर सांगोला। अतिशय सावध सुरुवात म्हणावी लागली ते कळमनुरी संघाची, परंतु गोलंदाजी मात्र धारदार होती। बीसीसी भोकर संघाची जमेची बाजू म्हणजे त्यांची गोलंदाजी, अगदी त्याच प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळाली। पुन्हा एक गुड लेनचा चेंडू, गुड लेनच्या टप्प्यावरती टाकलेला, बॅटशी कोणताही संपर्क झालेला नाही। पुन्हा एक निर्धार चेंडू आपल्याला पाहायला मिळेल। आपण पाहू शकता सेमी फायनलचा सामना आणि या प्रकारच्या प्रेक्षकांची गर्दी म्हणजे नक्कीच प्रेशर सिच्युएशन असते। नर्व्स कंट्रोल करावे लागतील आपले। पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर विपिन पवनकर। यावेळेस इनसाइड आउट फटका खेळलाय क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चेंडू मारलाय उंचावून आणि चेंडू जातोय सीमा पार। जगदंब
चला निर्धारित पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर लागल्या गेले ते 11 धावा. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय बीसीसी भोकर संघाचा संघनायक कर्णधार असलम पटेल आणि स्ट्रायकर इनला फलंदाजी करेल महेश देशमुख. नॉन स्ट्रायकर इनला जुनेद. दुसरं षटक म्हणजे पॉवर प्लेचं शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये पडलं जाते. गोलंदाज असलम पटेल गोलंदाजी मार्कवर धावतोय. 55 क्रॉस केले. हेलिकॉप्टर हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न तिथे फलंदाज महेश कडून पाहायला मिळाला, परंतु काय चेंडू टाकलाय. अगदी ब्लॉक होलला टाकलेला हा चेंडू निर्धाच्या रूपात आपल्याला पाहायला मिळाला गोलंदाज असलम पटेल या गोलंदाजाकडून. दुसरं षटक म्हणजे पॉवर प्लेचं शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये पडलं जाते. चांगली सुरुवात म्हणावी लागेल दोन्ही संघासाठी, कारण पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर लागल्या ते कळमनुरी संघाच्या 11 धावा. पुढचा चेंडू यस दांडी 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 गोल. अंदाज असलम पटेलने दाखवले की मी या बीसीसी भोकर संघाचा कर्णधार आहे आणि उगाच कर्णधार नाहीये भावा. त्या प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळाली असलम पटेल या गोलंदाजाकडून. महेश देशमुख एक मोठा खेळाडू, त्याला क्लीन बोल्ड केले आणि बॅक टू पवेलियन पाठवले. त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज सचिन सूर्यवंशी मैदानाच्या आतमध्ये सामना करेल असलम पटेलचा. तसे क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा बदलाव पाहतोय आपण. या दरम्यान पुन्हा एकदा सचिन सूर्यवंशी हा सुद्धा एक बिगिटर फलंदाज म्हणून ओळखला जातो या संघाचा. आपण पाहतोय YouTube वरती जे कमेंट येत आहेत सचिन साठी, चिखलीचा वाघ हलक्या हाताने खेळलाय, सुरक्षितरित्या खेळलाय, निर्धाच्या रूपात आपल्याला पाहायला मिळाले. गोलंदाज असलम पटेलची मात्र धारदार गोलंदाजी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन. थोडासा कान मंत्र दिला जातोय गोलंदाज असलम पटेलला आणि फलंदाज सचिनला जुनेद कडून. जफर हा गोलंदाज डावकुऱ्याचा गोलंदाज संघामध्ये स्थान मिळवलंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर लागल्या गेले ते 12 धावा, 1 गडी बाद. चला बॉल पाठवून द्यायचा आहे. जो गडी बाद झाला तो म्हणजे महेश देशमुख. थोडंसं निराशाजनक फलंदाजीमध्ये प्रदर्शन पाहायला मिळाले. चांगला मोठा खेळाडू होता, हिटर फलंदाज म्हणून या संघामध्ये स्थान निर्माण केलं होतं फलंदाज महेशने, परंतु थोडंसं दुर्भाग्यरित्या बाद झाला. बॅटचा एज घेऊन यष्ट्यावरती आदळलेला हा चेंडू आणि तंबूत परतावं लागलं. फलंदाज महेशला त्याची जागा घेण्यासाठी आलेला सचिन 2 चेंडूचा सामना करत 1 धावावर फलंदाजी करतोय. जुनेद पठाण जो की या संघाचा बिग हिटर फलंदाज म्हणून ओळखला जातो, 6 चेंडूमध्ये 10 धावावर फलंदाजी करतो. त्यामध्ये त्याने 1 चौकार आणि 1 षटकार खेचलाय. सूरज भाऊ थोडासा आवाज वाढवा. हॅलो हॅलो, थँक्यू. चला सामना लवकर खेळायचा आहे. पंच वेळ न घालवता सामना लवकर खेळवायचा आहे. चला डीजेच्या समोर असलेले प्रेक्षक त्यांना पुन्हा एकदा विनंती करतो की आपण डीजेच्या समोरून बाजूला व्हायचे, कारण तुमच्या मागे अगदी तुमच्या पाठीमागे स्कोरर बसलेले आहेत. त्यांना मैदानावर काय घडतंय गोलंदाजी मार्कवर
संघाच्या संघनायक असलम पटेल यांनी विश्वास दर्शवलाय. विशाल राठोड गोलंदाजी करण्यासाठी आलेत. पॉवर प्लेचे 2 षटक संपले. याचा अर्थ असा की 30 यार्ड सर्कल संपलेला आहे. आपण अतिरिक्त खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर 5 उभे करू शकता. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर 12 धावा लागलेल्या आहेत. विशाल राठोड 10 नंबरच्या जर्सीमध्ये गोलंदाजी मार्कवर. पंचांना क्रॉस केले. सचिन सूर्यवंशी साठी शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा अपयशी म्हणावा लागेल फलंदाज. निर्धाव पहिला चेंडू विशाल राठोडचा आपल्याला पाहायला मिळालाय. चांगली गोलंदाजी. बीसीसी भोकर संघाची जमेची बाजू म्हणजे त्यांची गोलंदाजी. काय गोलंदाजी होते मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा विशाल धावेल. फलंदाज सचिन सूर्यवंशी साठी. या दरम्यान फटका सजवलाय. प्रयत्न होता तिथे परंतु चेंडूला नाही अडू शकत आणि चेंडू जाते सीमा पार. जगदंबा कलेक्शन षटकार डीजे. ओके. सचिन सूर्यवंशीने मात्र काय आगाज केलाय. एक मोठा फटका सीमा पार षटकार. पुन्हा एकदा विशाल गोलंदाजी मार्कवर धावेल सचिन सूर्यवंशी साठी. धावपलक्या जाऊन पोहोचली 18. पुन्हा एकदा दूर टाकलेला चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेमध्ये खेळायचे क्षेत्ररक्षक आहे तिथे बाळा. चांगलं क्षेत्ररक्षण आणि एकच धाव. या एका धावेनेशी धावसंख्या वाढतीये. धावपलकावर लागल्या गेल्या ते 1 गडी बाद 19 धावा. तिसरा षटकाचा खेळ प्रगतीपथावर आहे. मॅन डाऊन दी ग्राउंड फटका खेळा. फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण तिथे. निर्धाव चांगली गोलंदाजी. फटका काढल्याच्या नंतर या षटकामध्ये वापसी केली आहे गोलंदाज विशाल राठोड या गोलंदाजाने. यावेळेस पुन्हा फटका मारला. थोडा वेळ हवेमध्ये चेंडू आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे. 1 धाव तर पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा रिस्की प्रयत्न. पंचाकडे विकेटची दाद मागतायत. पंचाकडे इशारा असू द्या. लक्ष असू द्या. पंचाचा इशारा आलाय. नॉट आउट म्हणजे 2 धावा कंप्लीट. या 2 धाव्यांनी धाव संख्या जाऊन पोहोचली 21. 19 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. ओके ओके. या सामन्यासाठी पंच म्हणून असलेले स्क्वेअर लेगला आपण पाहतोय सुनील पाटील कदम. या दरम्यान उगा नव माय सोन्या बाबू आहे. या षटकाराबरोबर निर्धारित जुने बॉल द्यायचे आणि पंच एका गोष्टीचं लक्ष असू द्या. मैदानाच्या आतमध्ये एकही खेळाडू जाणार नाही. ना फलंदाजीचा असो ना गोलंदाजीचा असो. चंदूभाऊ बाहेर व्हायचंय. पंच या गोष्टीकडे लक्ष असू द्या. एकही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जाणार नाही. 4 षटक जोपर्यंत होणार नाहीत एकही खेळाडू जाणार नाही याची दक्षता असून घ्या. वीरेनभाऊ ठाकूर थोडंसं लक्ष असू द्या. थोडीशी दक्षता घ्या.
या गोष्टीची जोपर्यंत 4 षटक संपणार नाही तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये एकही खेळाडू कोणत्याही संघाचा जाणार नाही. भोकरचा असो का कळमनुरीचा असो. तुमचे कान मंत्र तोपर्यंत कानातच ठेवा. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर लागल्या गेल्या ते 27 म्हणजे 27 धावा, 1 गडी बाद. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा आपण पाहतोय या संघाचे गोलंदाज विपिन पवनकर स्वतःचं शेवटचं संघासाठी 4थं षटक घेऊन आले. सचिन साठी काय चेंडू आहे, काय चेंडू. आणि पंचाकडे बघा, हे बघा इशारा काय येतोय. हा लावा ताकद. तुम्ही कितीही दबाव टाका पंचावरती कोणताही दबाव येणार नाही. आमचे पंच डान्सिंग पंच सोन्या बापू भोसले त्यांच्या आगळ्या वेगळ्या शैलीसाठी ओळखले जातात. त्याच प्रकारचं प्रदर्शन सोन्या बापू भोसले यांच्याकडून पाहायला मिळते. या दरम्यान डाऊन द ग्राउंड फटका खेळणारे क्षेत्ररक्षक आहे विशाल. चांगले क्षेत्ररक्षण, केवळ एकच धाव. सन्मानजनक धावसंख्या धावफलकावर लागली गेली आहे कळमनुरी संघाची. 3.2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर लागल्या गेल्या ते 28 म्हणजे 28 धावा. आता जुनेद जो की जोमात फलंदाजी करतोय, स्ट्रायकर एंडला फलंदाजी करेल. मारलाय फटका, काय फटका मारला डीजे. षटकार मारलाय जुनेदने, परंतु अंदाज मात्र कळलाय सोन्या बापू भोसलेचा. काय प्रदर्शित केलं या षटकाराला सोन्या बापू भोसलेनी आणि काय फलंदाजी करतोय हा फलंदाज जुनेद. पुन्हा एकदा विपिन. सगळ्यासाठी तेच बोलायचं आपण, नवीन काहीच नाही सगळ्यासाठी. असं वीरेन भाऊ नवीन बॉल घासून घ्या तुम्हाला वाटतं. दुसरा बघा, दुसरा बघा. यावेळी साकूड चॅलेंजचा चेपटी बराच वेळ हवेमध्ये आहे. साई पाटील, ओ माय गॉड. आपण प्रेक्षकांच्या आवाजावरनं समजू शकता का हा झेल किती महत्वाचा होता. परंतु भोकरचे खेळाडू बघू शकता आपण वाढवतात प्रोत्साहन साई पाटील यांचं. वीरेन भाऊ तुम्हाला जे बॉल चांगला वाटेल ते घ्या, घासून घ्या. इथंच तुमच्याकडे ठेवू नका, इथंच घासून घ्या. आम्ही देतात त्यांना. यावेळेस मारलाय फटका, क्षेत्ररक्षक नाही पोहोचणार आणि चेंडू जातोय सीमा पार. चार षटकाचा खेळ संपलाय मैदानाच्या आतमध्ये.
जुनेसाठी एक पारितोषिक आले गणेश यशवंतकर यांच्याकडून त्या षटकारासाठी तब्बल 501 रुपयाचे पारितोषिक आले. वा चला वीरेन भाऊ 4 षटक झाले आपण जाऊ शकता. आणखी एक पारितोषिक आले साईनाथ पाटील गौड यांच्याकडून प्रत्येक विकेटला 500 रुपयाचं. निर्धारित 4 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर लागल्या गेले ते कळमनुरी संघाच्या एक गडी बाद 39 धावा म्हणजे निम्मा खेळ संपलाय. एक सन्मानजनक धावसंख्या 39 म्हणजे ऑलमोस्ट 10 रन पर ओव्हर करंट रन रेट चालू आहे. यामध्ये जुनेद पठाण 12 चेंडूचा सामना करत 25 धावांवर फलंदाजी करतोय. त्यामध्ये त्याने उत्तुंग 3 षटकार आणि 1 चौकार लगावलाय. सचिन सूर्यवंशी 8 चेंडूचा सामना करत 13 धावांवर फलंदाजी करतोय. ज्यामध्ये 1 चौकार आणि 1 षटकार लगावला त्यांनी. गणेश भाऊ यशवंतकर यांच्याकडून जुनेदसाठी पारितोषिक आले 500 रुपयाचं. इनिंग संपल्याच्या नंतर आपण समालोचन कक्षाकडे यायचं आणि ते पारितोषिक घ्यायचं आहे जुनेद भाऊ. आणखी एक पारितोषिक आले जावेद शेख मॅन फ्रॉम शेवाळा यांच्याकडून जुनेदसाठी आणखी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. समालोचन कक्षाकडे जमाय. इनिंग संपल्याच्या नंतर घेऊन जायचं आहे जुनेद. गणेश भाऊ यशवंतकर यांच्याकडून 500. आणि जावेद भाऊ शेवाळा यांच्याकडून 500 आहे. विकेटसाठी पारितोषिक आहे साईनाथ पाटील गोड प्रत्येक विकेटला 500 रुपयाचं पारितोषिक आहे. 4 षटकाच्या समाप्तीनंतर कळमनुरी संघाची धावसंख्या झाली ती 39 धावा 1 गडी बाद. मैदानाच्या आतमध्ये 5वं षटक आणि स्वतःचं शेवटचं षटक घेऊन आलाय गोलंदाज कर्णधार कॅप्टन असलम पटेल. जो एकमात्र विकेट गेलाय तो या गोलंदाजाने मिळवून दिलाय बीसीसी भोकर संघाला. जुनेद सामना करेल. फुल टॉस आणि फुल टॉसचा फुल टोल डीजे. चे सामने म्हणजे महाराष्ट्रातील वर्ल्ड कप. या वर्ल्ड कपच्या सामन्यात काय फलंदाजी करतोय. पुन्हा एकदा फटका मारलाय. यावेळेस गती परिवर्तन गोलंदाजाकडून पाहायला मिळाले. खासदार स्वर्गीय खासदार वसंतरावजी चव्हाण साहेब यांच्या स्मरणात खासदार चषक 2025 चे सामने म्हणजे महाराष्ट्रातला क्रिकेटचा वर्ल्ड कप. आणि या वर्ल्ड कपच्या सामन्यात होणारी तुफानी फलंदाजी जुनेद पठाण या फलंदाजाकडून पाहायला मिळते. आणखी एक पारितोषिक जुनेदसाठी जावेद शेख शेवाळा यांच्याकडून आणखी 500 रुपयाचं पारितोषिक जुनेदसाठी. पुढचा चेंडू यावेळेस लोअर फुल टच क्षेत्ररक्षक नाही पोहोचणार. डीजे 4 षटकात थोडीशी सावध सुरुवात होती कळमनुरी संघाची परंतु 5व्या षटकाचा आगाज मात्र तोडाफोडीने केलाय दोन्ही फलंदाजांनी जुनेद आणि सचिन सूर्यवंशी.
आपण पाहतोय चारी बाजूने खचाखच भरलेले मैदान. या मैदानामध्ये होणारे हे सामने हे 6 दिवस म्हणजे भोकरवासियांसाठी जत्रा आहे. आणि या जत्रेमध्ये भोकरवर ओढवलेला खतरा म्हणजे जुनीत. पुन्हा एकदा चेंडू खेळलाय, क्षेत्ररक्षक नाही पोहोचणार. डीजे डीजे चालू दे की, डीजे चालू दे. बरं चला, चला प्रेक्षक हो जागेवर बसा, काही नाहीये. चला जागेवर बसून घ्या. चला, बड़े बड़े शहरों में छोटी छोटी बातें होती रहती है. पुढचा चेंडू असलम पटेलचा. पुन्हा एकदा मारलाय बॅटचा एज घेऊन तोडम्यांच्या दिशेकडे चेंडू जातोय. एजे एजेच केवळ एकच धाव म्हणावी लागेल. डीजेच्या समोर असलेले प्रेक्षक आकाश भाऊ टायगर जे समोर असलेले लोक त्यांना समोरून बाजूला कर, बाजूला भाऊ. डीजेच्या समोर असलेले एकही प्रेक्षक उभं राहणार नाही. ते कमिटीचा असो का कोणी असो, डीजेच्या समोर एकही उभं राहणार नाही. त्याच्या मागे स्कोर कार्ड आहे. या दरम्यान डीजे बॉल तिकडे बिलकुल फेकायचा नाहीये. मग बॉल इकडे फेकायचा. तुमच्या डगआउट मध्ये कड बॉल फेकायचा नाहीये. बॉलची डिमांड मागणी तसा पुरवठा केला जाईल, परंतु इकडे. चला जावेद शेख शेवाळा, काय प्रेक्षक आहे भाऊ, वा. खेळाडूचं प्रोत्साहन वाढत आहेत. तिसरं पारितोषिक आहे जावेद शेख शेवाळा यांच्याकडून फलंदाज जुनेसाठी 501 रुपयाचं. गणेश भाऊ यशवंतकर यांचे 500 आणि जावेद शेख शेवाळा यांचे 1500 रुपये जुनेसाठी समालोचन कक्षाकडे जमा झाले आहेत. चला घासून द्या ते बॉल. प्रेक्षकांना सांगू इच्छितो की 5 षटकाच्या समाप्तीनंतर कळमनुरी स्पीड 11 कळमनुरी संघाची धावसंख्या झालेली आहे 61 धावा. 61, लॉस ऑफ 1 विकेट. थोडस चिंतेचं वातावरण आपण भोकरच्या डगआउट मध्ये पाहतोय, कारण मागच्या षटकामध्ये जवळपास 20 धावा खर्च झालेत. गोलंदाजी मार्कवर आता आलाय एक नवीनतम गोलंदाज जफर. गोलंदाजी मार्कवर जफर, जे की अनिल बेरदेवाड इंजर्ड झाल्याच्या नंतर त्याची जागा घेण्यासाठी आलेला, संघात स्थान मिळवलेला डावखुरी हाताचा गोलंदाज. बघूया जफर कशा प्रकारची गोलंदाजी करेल. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर 61 धावा लागल्या गेलेत.
मनोरमाताई रेड्डी यांचं सुद्धा मैदानावर आगमन झाले. यावेळेस पटका सजवलाय. कडून अजून एक पारितोषिक आहे. सचिन साठी 501 रुपयाचं. या दरम्यान पटका हवेमध्ये आहे आणि चेंडू सीमापार. कैलासवासी व्यंकट रेड्डी चेअरमन करीमगार यांच्या स्मरणात त्यांनी ते पारितोषिक दिले. जावेद शेख शेवाळा यांच्याकडून अजून एक पारितोषिक आहे. सचिन सूर्यवंशी साठी तब्बल 501 रुपयाचे. भाऊ जपरचा पुढचा चेंडू खेळून काढलाय. एक धाव तर पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नसणार आहे कारण आकाश आहे तिथे. समोर असलेले प्रेक्षक, ओ भैया समोर असलेले प्लीज बाजूला व्हा. बाजूला सगळेजण बाजूला. इथं कोणीच थांबणार नाही. ते माईक घ्या. जवळ कोणीच थांबणार नाही इथं. भैया मी सांगतोय तुम्हाला, लक्ष द्या की थोडंसं प्लीज प्लीज. जावेद शेख शेवाळा जिथं कुठं असतील कॅमेरामन तेड्याला थोडंसं झूम करा बरं. काय खेळाडूचं प्रोत्साहन वाढत आहेत. पुढचा चेंडू मारलाय. यावेळेस हवेमध्ये जलबाद. डीजे आले. गोलंदाज जपर साठी कृष्णा दुधडेरी भोकर यांच्याकडून तब्बल 1001 रुपयाचं पारितोषिक. गोलंदाज जपर साठी, कारण जपरने घेतलाय तो मोठा विकेट. जुनेद पठाणला बाद केले आणि पारितोषिक कमावले तब्बल 1001 रुपयाचं. चांगली वापसी जपरची तिचे. पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर षटकार, तिसरा चेंडू 1 धाव आणि चौथ्या चेंडूवर मात्र विकेट कमावला गोलंदाज जफर. आता फलंदाजीसाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये समीर. धावसंख्या जाऊन पोहोचली 74. मारलाय आणि जेलबाद.
मार्क. झेल घेतलाय, सुंदर झेल. आणि समीर या संघातला छोटा पॉकेट बडा धमाका बाद झालाय. त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज, एक अनुभवी खेळाडू, या संघातला सर्वात एक्सपिरियन्स खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण वीरेन ठाकूरला. बघूया हॅट्रिक होईल का. गोलंदाजी मार्कवर जफर. या चेंडूवर जर विकेट घेतला तर साई पाटील यांच्याकडून तब्बल 2100 रुपयाचं 2100 रुपयाचं पारितोषिक आहे. एकदा टाळ्या प्रेक्षक, टाळ्या वाजवू द्या. ओके, हॅट्रिक चेंडू स्ट्रायकर एंडला. फलंदाज वीरेन ठाकूर. हलक्या हाताने खेळला सन्मानपूर्वक तिथे आणि एक धाव पूर्ण केली. या चेंडूच्या समाप्तीनंतर म्हणजे 6 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर लागल्या गेले आहेत ते 75 धावा. 6 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर लागल्या गेल्या आहेत 75. 3 गडी बाद. आणखी 2 षटकाचा म्हणजे 12 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. अनिल बेर्देवाड इंजर्ड झाल्याच्या नंतर संघामध्ये वापसी करणारा हा गोलंदाज पहिल्या षटकामध्ये 14 धावा खर्च करत 2 गडी बाद केलेत. म्हणजे समसमान स्कोर या षटकामध्ये. 2 गडी बाद जरी केले असले तरी धावा मात्र 14 आहेत. म्हणजे दोन्ही संघासाठी चांगली, परंतु मोठे फलंदाज दोन्ही बाद झालेत, समीर आणि जुनेद. आता गोलंदाजी मार्कवर विशाल राठोडला पाहतोय संघासाठी 7वा आणि स्वतःचं शेवटचं षटक घेऊन. काय मैदान भरलंय, काय मैदानावर तुफान गर्दी आहे. कारण आयोजन पाहता आपण संदीप पाटील मित्रमंडळ आयोजित. पहिला चेंडू फुलटा, क्षेत्ररक्षक आकाश, चेल सुटला चेंडू सीमापार, षटकार डीजे. वीरेन ठाकूर मॅन इन फॉर्म, मॅन फॉर्म कळमनुरी. काय फलंदाजी करतोय, पुन्हा एकदा तयार. यावेळेस लेंथ परिवर्तन पाहायला मिळाले. पुढच्या लेनचा हा चेंडू ज्याला ब्लॉक होल म्हणलं जाते. चला आले वाटतं पारितोषिक जावेद भाई शेवाळा यांच्याकडून. आले 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 वीरेन ठाकूर, जावेद शेख शेवाळा यांच्याकडून वीरेन ठाकूर साठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. पुन्हा एकदा फुलरलनचा चेंडू आणि फॉलो थ्रो मध्ये सुंदर क्षेत्ररक्षण आणि ओव्हरथ्रोच्या रूपात घेतली जातीये का. यस, आणखी एक धाव म्हणजे एकूण 2 धावा या चेंडूवर. प्रयत्न चांगला होता विशालचा तिथे धावबाद करण्याचा, परंतु 2 धावा. सचिन सूर्यवंशी मात्र 35 धावावर फलंदाजी करतोय. पुढचा चेंडू विशालचा, रिवर्स अँड सक्सेसफुल. सीमा भोकरचे सोन्या बाबू आहेत ते सुनील पाटील. महाराष्ट्रात 2 नंबरचे पंच, 1 नंबर तुम्ही आणि आमचे सुनील पाटील उर्फ जॉन्टी दादा हे 2 नंबरला. हा ओके नव माय भोकर होय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर विशाल.
पुन्हा ब्लॉकवर लेनचा चेंडू, क्षेत्ररक्षक असलं माहित तिथे. एकदा तर पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता तिथे वीरेनचा, परंतु नकार दिलाय सचिनने आणि एकच धाव. या एका धावेबरोबर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 88 धावा. 88. 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. सचिन सूर्यवंशी 14 चेंडू मध्ये 35 धावावर फलंदाजी करतोय. पुढचा चेंडू याबरोबर षटकाची समाप्ती. निर्धारित 7 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर लागल्या गेल्या ते 88 धावा. शेवटचे 6 चेंडू मैदानाच्या आतमध्ये पडणं बाकी आहे. वीरेन ठाकूर 6 चेंडू मध्ये 14 धावावर फलंदाजी करतोय. खासदार चषक 2025 ज्यामध्ये प्रथम पारितोषिक 1,01,000 सॉरी माफ करा 1,01,000 कैलासवासी व्यंकट रेड्डी चेअरमन करीमगार यांच्या स्मरणात श्री मनोरमा ताई यांनी ठेवले. द्वितीय पारितोषिक 61,001 तोसिफ इनामदार शहर अध्यक्ष काँग्रेस भोकर यांच्यातर्फे. तृतीय पारितोषिक आमचे मित्र नरेश उर्फ टिल्लू पाटील गोड यांच्याकडून 41,001. चतुर्थ पारितोषिक 21,001 मजरलाला यांच्याकडून. वैयक्तिक पारितोषिक भरपूर आहेत. या चेंडूच्या नंतर सांगेल मी. शेवटचे 6 चेंडू मैदानाच्या आतमंडपणे पडणं बाकी आहेत. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय जफर डावखुरे आताचा गोलंदाज ज्याने मागच्या षटकामध्ये 2 मोठी विकेट. डीजेचा समोरचे भाऊ अमोल भाऊ हे त्यांना बाजूला कर सगळ्यांना. हे अलीकडचे सुद्धा. 6 चेंडू स्ट्रायकर एंडला वीरेन ठाकूर. पहिला चेंडू मारलाय. क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे साईचं. केवळ एकच धाव. वीरेन ठाकूरच्या हावभावावरनं एक्सप्रेशननं वाटतंय की हा चेंडू त्याच्याकडे सुवर्ण संधी होती, परंतु फटका खेळू शकला नाही. केवळ एकच धाव आणि स्ट्रायकर एंडला पाठवलं. फलंदाज जे की इनफॉर्म फलंदाज आहेत, सुंदर फलंदाजी करतायत सचिन सूर्यवंशी. पुढचा चेंडू म्हणजे शेवटच्या षटकाचा दुसरा चेंडू मारलाय. क्षेत्ररक्षक पोहोचणार नाही. डीजे ती अंगावरती टाकलेला चेंडू आणि त्याला चौकार खेचला. या चौकाराबरोबर 39 धावावर फलंदाजी करतोय. पुढचा चेंडू यावेळेस फुलटॉस फलंदाजापासून दूर टाकलेला क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि एकच धाव. या एका धावेनिशी धावसंख्या जाऊन पोहोचली 94. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. बघूया संघाचं शतक पूर्ण होते का. स्पीड 11 कळमनुरी संघ फलंदाजी करतोय. गोलंदाजी करतोय बीसीसी भोकर संघ. 94 धावा 3 गड्याच्या मोबदल्यात लागल्यात. वीरेन ठाकूर सामना करतील. मारलाय. हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक आहे. सुंदर झेल. डीजे जफर. जफर काय गोलंदाजी करतोय. आता नवीन फलंदाज वीरेन ठाकूर बाद झाल्याच्या नंतर पांडा धनवे पांडा फलंदाजीसाठी येतोय मैदानाच्या आतमध्ये. बघूया पांडा कसा सामना करेल, कारण मैदानाच्या आतमध्ये शेवटचे 2 चेंडू पडणं बाकी आहे. धाव संख्या स्थिरावलेली आहे 94 म्हणजे 94 धावा.
2 चेंडूचा खेळ बाकी आहे. का मारलाय थोडा वेळ हवेमध्ये. एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नसणार आहे. काय चेंडू. या षटकामध्ये काय गोलंदाजी पाहायला मिळाली आहे जफर या गोलंदाजाकडून. वा, जेवढं कौतुक करावं तेवढं कमी या गोलंदाजाचं. अगदी प्रेशरचा सामना. खचाखच भरलेलं हनुमान मंदिरचं मैदान आणि त्यामध्ये या प्रकारची गोलंदाजी कौतुकास्पद बाब आहे. गोलंदाज जफर 55 नंबरच्या जर्सी मध्ये. शेवटचा चेंडू. बॅटचा एज. थर्ड अंपायर करे डिसिजन. एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न परंतु पहिल्या धावेसाठी थर्ड अंपायरला पाठवलेला आहे. जर पहिल्या धावेला बाद झालात तर एकही धाव राहणार नाही आणि जर नॉट आउट राहिला तर 2 धावा असतील. थर्ड अंपायर चेक करतायत आमचे. आणि या बरोबर हा फलंदाज क्रीज मध्ये पोहोचलेला आहे. म्हणजे 2 धावा शेवटच्या चेंडूवर मिळालेल्या आहेत. फलंदाजी करत धाव पलकार 97 धावा ठोकल्यात. 98 धावाचा पाठलाग करावा लागणार आहे बीसीसी भोकर संघाला जिंकण्यासाठी. डीजे भैया बॅनर फाडू नका प्लीज प्लीज. भोकरची पब्लिक म्हणजे बेदर्दी प्रेक्षक म्हणून ओळखली जाते. आपण ज्या खासदार चषकाचं आयोजन केलं ते केवळ तुमच्यासाठी, तुमच्या मनोरंजनासाठी आणि दरवर्षी तुमचं मोलाचं सहकार्य आम्हाला असते. तसंच सहकार्य आम्हाला शेवटपर्यंत असू द्या. चला पाणी पाठवून द्यायचंय पंचासाठी. पंचासाठी पाणी पाठवून द्यायचंय. कळमनुरी संघाने प्रथमतः फलंदाजी करत 97 धावा धावपलकावर राहिल्यात. 98 धावाचा पाठलाग करेल बीसीसी भोकरचा संघ, ज्यामध्ये महेश 4 चेंडूचा सामना करत 1 धाव. जुनेद पठाण 16 चेंडू मध्ये 38 धावा. सचिन सूर्यवंशी नॉट आउट आहे 18 चेंडू मध्ये 42 धावा. समीर आणि भैया एक पारितोषिक आहे जुनेद साठी, सचिन साठी आणि वीरेन साठी, जे 98 ते घेऊन जायचंय सामना संपल्याच्या नंतर. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. पंचांना पाणी पाठवायचं आहे आणि चुना घेऊन जायचं आहे मैदानात. मैदानाच्या आतमध्ये चुना घेऊन जायचं आहे आणि पंचांसाठी पाणी. चला क्षेत्ररक्षण लावायचं आहे. पाणी घेऊन जा पंचांसाठी कोणतरी.
चला आकाश भाऊ टायगर पंचांसाठी पाणी घेऊन जायचंय. विपिन सर पाणी हेलो, अंपायरों से विनती है कि मैच जल्दी स्टार्ट करें. इसके बाद और 2 मैच खिलाना है, सेकंड सेमी और थर्ड प्राइज के लिए. प्रेक्षक हो, आता राहणार आहे बीसीसी भोकर संघाची फलंदाजी. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. फलंदाज आहे प्रशांत आडे आणि विशाल राठोड. ज्या प्रकारे तुम्ही आम्हाला सहकार्य करता वर्षानुवर्ष, त्याच प्रकारच्या सहकार्याची आम्ही अपेक्षा करतो तुमच्याकडून. कारण तुमच्यासाठीच या सामन्याचं आयोजन संदीप पाटील मित्र मंडळ यांच्याकडून केलेलं आहे. मला माहिती आहे तुम्हाला जागा अपुरी पडतीये, परंतु समोरच्या स्टेजच्या दिशेने पेंडलच्या डाव्या हाताकडे भरपूर जागा आहे, तिथे येऊन बसायचंय. हा, आणि कॅमेरामॅनच्या स्टँडवर बसलेले प्रेक्षक, कॅमेरामॅन स्क्वेअर लेगला असलेले कॅमेरामॅन तुमच्या बाजूला बसलेले आहेत, त्यांना तुम्ही सांगायचंय खाली उतरायचंय. भैया प्लीज, कमिटीच्या आदेशावरनं भैया प्लीज, भैया प्लीज उतरायचंय. तुमच्यावरच फोकस आहे सगळ्यांचं, थोडं प्लीज प्लीज उतरायचंय. साईभाऊ भैया उतरायचंय. एक तो उतरतोय. मी तुमच्याकडून अपेक्षा करतो भैया, तुम्ही ऐकत असाल आवाज. धन्यवाद भाऊ, माझ्या शब्दाचा मान ठेवलात. भैया प्लीज, कॅमेरामॅन तुम्ही सांगू शकता त्यांना. जुनेद पठाण आणि सचिन सूर्यवंशी या फलंदाजांच्या बळावर धावफलकावर 97 धावांचा डोंगर उभा केलाय. कळमनुरी संघाच्या फलंदाजांनी बीसीसी भोकरचा संघ 98 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानामध्ये बीसीसी भोकर संघाचे 2 सैनिक, 2 जवान मैदानाच्या आतमध्ये गेलेत. स्ट्रायकर एंडला फलंदाजी करतील प्रशांत आडे, नॉन स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय विशाल राठोड. या संघाचा एक्स फॅक्टर खेळाडू विशाल राठोड. मी ज्या प्रकारे ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये नाव घेतो, तू जगदंबा कलेक्शन चे ओनर फलंदाजीसाठी आहेत आणि नॉन स्ट्रायकर एंडला तुळसाई कृषी सेवा केंद्र भोकर याचे ओनर नॉन स्ट्रायकर एंडला फलंदाजी करतायत. गोलंदाजी मार्कवर एक अनुभवी खेळाडू, अनुभवी गोलंदाज या संघाचा वीरेन, ओके ओके, वीरेन ठाकूर गोलंदाजी मार्कवर 98 धावाचा पाठलाग करतोय. या दरम्यान पहिला चेंडू
पहिला चेंडू फटका मारलाय, क्षेत्ररक्षक पोहोचणार नाही, चेंडू जातोय सीमा पारडी. पहिल्या चेंडूवर चौकार. काय सुरुवात आहे, काय आगाज आहे. पुन्हा एकदा शपल करून खेळण्याचा प्रयत्न, इनोव्हेटिव्ह शॉट खेळण्याचा प्रयत्न तिथे प्रशांत आडेचा, परंतु असफल राहिला. निर्धावच्या रूपात आपल्याला दुसरा चेंडू पाहायला मिळालाय गोलंदाज वीरेन ठाकूर यांच्याकडून. अभी तो चौका मारा है, छक्का अभी बाकी है. अभी तो अपने आगाज देखा, अंजाम अभी बाकी है. गोलंदाजी मार्कवर वीरेन. डीजे ताडे एक मोठा खेळाडू पेंडॉल मध्ये, तंबू मध्ये परत त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज आकाश. आपण पाहतोय पेंडॉलच्या डाव्या बाजूला चमचमत्या ट्रॉफ्या. प्रथम पारितोषिक, द्वितीय पारितोषिक, तृतीय चतुर्थ पारितोषिकाचे आमचे जगदंबा हार्डवेअरचे ओनर गणेश जाधव यांच्याकडून ह्या ट्रॉफ्या दिल्या गेल्या आहेत. भव्य दिव्य अशा या ट्रॉफ्या प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ पारितोषिकासाठी आहेत आणि अतिरिक्त सुद्धा आहेत. या दरम्यान पुढचा चेंडू आकाशसाठी. पंचाकडे बघा, नॉट आउट. पंचाचा इशारा. विकेटची दाद मागितली होती आणि अतिरिक्त पारितोषिक जे मी म्हणत होतो तब्बल 11,001 रुपयाचं नईम पटेल तळेगावकर यांच्यातर्फे. बेस्ट बॉलर 5,001. शेख आतिफ दातार हार्डवेअर यांच्यातर्फे. बेस्ट कीपर 5,001 कैलास शंकरराव जलबाजी चित्ते यांच्या स्मरणात. आनंद चित्ते पाटील बोरगावकर यांच्यातर्फे. बेस्ट बॅट्समॅन 5,001 गुरुप्रसाद तिवारी कैलासवासी यांच्या स्मरणात दिलीप तिवारी दादा यांच्यातर्फे. बेस्ट फिल्डर 5,001 रुपयाचं पारितोषिक आहे मारुती पवार देवटाणकर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटप्रमुख यांच्यातर्फे. मॅन ऑफ द मॅच फायनल साठी जो दिला जाईल तो तब्बल 5,001 रुपयाचं पारितोषिक आहे सय्यद जुनेद. बेस्ट कॅच 5,001 श्रीपाद पाटील पारेकर यांच्यातर्फे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन. या दरम्यान चेंडू उडवलाय हवेमध्ये. परंतु मैदानाच्या आतमध्ये घडलंय काय. जुनेद पठाण यांच्याकडून विशाल राठोडचा झेल सुटलाय. एक्स फॅक्टर विशाल राठोडचा झेल सोडणं म्हणजे दारात आलेल्या लक्ष्मीला नाकारण्यासारखं आहे भाऊ. काय फलंदाज विशाल राठोड.
पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर लागल्या गेल्या ते 7 धावा 1 गडी बाद. आताच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलंय विशाल राठोड या चेंडूवर किती धावा आहेत पंच 2 3 म्हणजे 8 धावा लागल्यात स्कोरर. शेवटच्या चेंडूवर 3 धावा आहेत. किती 2 का ओके ओके 2 आहेत माफ करा 7 धावा. चला गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय गजू डुरे गोलंदाज. छोटासा रनअप आहे. स्ट्रायकरला फलंदाज आकाश. फटका खेळलाय चेंडूला पडेल सीमा पार डीजे. जेव्हा जेव्हा फलंदाजाला पाहतात रसल के आब्बा आकाश. मला जेव्हा फलंदाज आठवतो तेव्हा अफरोज सर आठवतात. पुढचा चेंडू पुन्हा एकदा डीजे. चेंडूवर जर षटकार मारला तर तोसिफ इनामदार यांच्याकडून तब्बल 1001 रुपयाचं पारितोषिक आहे आणि एक स्कूटीची चाबी भेटलेली आहे. होंडा कंपनीची ज्याची कोणाची असेल ते समालोचन कक्षाकडे येऊन घेऊन जायचे. या चेंडूवर जर षटकार मारला पुढचा चेंडू यावेळेस दिमागदार चेंडू पुन्हा एकदा सीमा पार डीजे. हळू त्या दिशेने काय फलंदाजी करतोय आकाश. पुढचा चेंडू चांगला चेंडू फाईनलेगच्या दिशेमध्ये चेंडू जातोय. जमीर क्षेत्ररक्षक आहे माफ करा महेश देशमुख आणि 1 धाव. धाव संख्या जाऊन पोहोचली ती 20 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. 1.4 षटकाचा खेळ झालाय. धावफलकावर 20 धावा लागल्या गेल्यात. आता विशाल राठोड स्ट्रायकर एंडला फलंदाजी करेल. गोलंदाजी मार्कवर गजू डुरे. काय क्षेत्ररक्षण आहे आपलातून. म्हणजे 1 धाव किती महत्वाची असते या गोलंदाजाने दाखवले. त्याला माहिती होते की चेंडू जरी सुटला असता तर केवळ 1च धाव मिळाली असती परंतु तेही धाव द्यायला तयार नाहीयेत कळमनुरी संघाचे हे सैनिक. या दरम्यान पुढचा चेंडू
मारलाय फटका डाऊन दी ग्राउंड आणि चेंडू गेलाय सीमा पार. समाप्तीनंतर धाव पलकावर लागल्या गेलेल्या आहेत. एक गडी बाद 24 धावा. पॉवर प्लेचे 2 षटक संपलेले आहेत. आता आपण 30 यार्ड सर्कलच्या बाहेर म्हणजे 5 अतिरिक्त खेळाडू उभे करू शकता. निर्धारित 2 षटकाच्या समाप्तीनंतर 24 धावा. आता इक्वेशन आहे सर काढायच्या धावा 36 चेंडू मध्ये 74. बहुत अच्छा रन रेट लेकर भोकर बीसीसी की टीम खेल रही है. ये दोनों बैट्समैन बहुत अहम भूमिका निभाने वाले हैं इस भोकर के जीत को. ये पार्टनरशिप जिस तरह होनी चाहिए उसी तरह हो रही है. लगभग 11 का रन रेट चल रहा है, 12 का. या 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावर 24 धावा आहेत. तिसरं षटक म्हणजे पॉवर प्लेचे षटक संपल्याच्या नंतर गोलंदाजी मार्कवर आपण पुन्हा एकदा अनुभवी गोलंदाज वीरेन ठाकूर याला पाहतोय. स्ट्रायकर एंडला फलंदाजी करेल आकाश. काय प्रेक्षक आहेत. मिळेल तिथे जागा शोधून प्रेक्षक वर्ग हा सामना पाहतोय. खचाखच भरलेलं हे मैदान हनुमान मंदिर मैदान भोकर. काय सामने होत आहेत. या दरम्यान पहिला चेंडू वीरेन ठाकूरचा. काय चेंडू आहे. गोलंदाज मात्र कच्चा चेला नाहीये. एक अनुभवी गोलंदाज आहे. स्लोअर वन चेंडू पुढच्या लेनचा हा चेंडू आपल्याला गोलंदाज वीरेन ठाकूर या गोलंदाजाकडून पाहायला मिळाला होता. या अगोदर त्या गोलंदाजाची फलंदाजी आपण पाहिली. आता गोलंदाजी पाहतोय सुंदर गोलंदाजी. पहिल्या षटकात केवळ 7 धावा खर्च केल्याच्या नंतर दुसरं षटक सुंदर हाताळतोय गोलंदाज. पुन्हा एक बॅटचा येज लागलाय आणि त्या दिशेमध्ये चेंडू नाही आणणार. ही नजाकत होती फलंदाज आकाशची. काय फलंदाजी करतोय हा फलंदाज आकाश. अगदी युवा खेळाडू बीसीसी संघामधला युवा खेळाडू पैकी हा एक युवा खेळाडू. परंतु फलंदाजी मात्र एक अनुभवी फलंदाजासारखी फलंदाजी पाहायला मिळते आकाश या फलंदाजाकडून. यावेळेस चेंडू हवेमध्ये आणि डीजे
थँक्यू डीजे. 28 धावावर धावपलकावर लागले गेलेत. आता आकाश बाद झाल्याच्या नंतर फलंदाजीसाठी जातोय तो म्हणजे बाळा. या संघाचा हिटमॅन म्हणून ओळखला जातो. बाळा उर्फ वरुण आडे. मागच्या सामन्यामध्ये या फलंदाजाची फलंदाजी पाहिली आपण. चांगली फलंदाजी केली होती. गरज आहे बीसीसी भोकर संघाला. धावसंख्या सन्मानजनक आहे, परंतु 2 विकेट गेलेत. 2.3 षटकाचा खेळ झालाय. 28 धावा धावपलकावर आहेत. चेंडू, जर हा चेंडू हातामध्ये आला असता क्षेत्ररक्षकाच्या, तर मात्र चित्र काहीतरी वेगळं पाहायला मिळालं असतं मैदानाच्या आतमध्ये. कारण दोन्ही फलंदाज एकाच इंडला पोहोचले होते. थोडीशी मिसफिल्ड तिथे म्हणावी लागेल. आणि एक जीवनदान फलंदाज विशालला. या एका धावेनेशी धावसंख्या जाऊन पोहोचली 29 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. माझ्या मते या षटकाचे 4 चेंडू झालेले आहेत. एक अनुभवी गोलंदाज वीरेंकडून पाहायला मिळते. काय गोलंदाजी आहे, काय गोलंदाजी आहे. सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन इथे पाहायला मिळत आहे वीरेन ठाकूर या गोलंदाजाकडून. जेवढा अनुभवी गोलंदाज आहे, ज्या प्रकारचा अनुभव या गोलंदाजाला आहे, त्या अनुभवाचं सर्वस्व पणाला लावतोय हा गोलंदाज वीरेन ठाकूर. परंतु राठोड भोकर क्रिकेटचा जर विचार केला तर द ब्रँड नेम इन क्रिकेट गेम विशाल राठोड. एक्स फॅक्टर खेळाडू या संघाचा. मागच्या सामन्यात आपण पाहिलं विशाल राठोडचा झेल सुटला होता. शर्वरी पुसद संघाचा खेळाडू गिरीधर आतमोडे या क्षेत्ररक्षकाकडून झेल सुटला होता आणि काय फलंदाजी केली होती. याही सामन्यात झेल सुटलाय आणि काय फलंदाजी करतोय विशाल राठोड. 3 षटकाच्या समाप्तीनंतर बीसीसी भोकर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 35 धावा. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 35 धावा धावपलकावर लागलेत. आता 30 चेंडू मध्ये 63 धावांची गरज आहे. 30 चेंडू म्हणजे 5 षटकामध्ये 63 धावांची गरज आहे. चला, गोलंदाजाचं नाव शाकिब. शाकिब 7 नंबरच्या जर्सी मध्ये गोलंदाज कळमनुरी संघाचा शाकिब आलाय. स्ट्रायकर एंडला फलंदाजी करेल बाला. झेल सुटलाय आणि या झेल सुटल्यानंतर आपण प्रत्येक पाहतोय प्रेक्षकांमध्ये कसे टाळ्याचा गडगडाट झालाय. एक जीवनदान पुन्हा बाळासाठी. बाळाला मिळालेले जीवनदान, या दोन्ही फलंदाजांना जीवनदान मिळालेलं आहे. बघूया संधीचं सोनं करतील काय. परंतु आगीत तापावं लागतंय, ज्वालामुखीमध्ये तापावं लागतंय आणि तापल्यानंतर सोन्याची शुद्धता कळते. बघूया तापल्यानंतर सोनं बाहेरून येईल का. फलंदाज
चांगला चेंडू, परंतु पंचावर कोणतीही दबाव नाहीये आणि निर्धाव चेंडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. चांगली वापसी. यानंतर स्लोअर वन चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय गोलंदाज शाकिब या गोलंदाजाकडून. यावेळेस बिग हिट, बिग डीजे. किती महत्वाचा खेळाडू आहे त्याचाच प्रत्यय पाहिला आपण. काय मोठा फटका, बाहुबली हिट. पुन्हा एकदा तयार विशाल. यावेळेस पडल्याच्या नंतर कमी उसळी घेणारा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. अगदी तेज तर्रार चेंडू गोलंदाज शाकिब या गोलंदाजाकडून पडल्याच्या नंतर अगदी तेज बंदुकीतून निघालेल्या गोळीसारखा चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये निर्धावच्या रूपात. चांगली वापसी. चार चेंडू मध्ये 7 धावा म्हणजे एवढं काही मोठं नाहीये, परंतु धावा काढाव्या लागतील. यावेळेस पंच डिस्कस करतायत. भोकरच्या प्रेक्षकामध्ये वाढलेले कारण पंचाचा इशारा बाद आलाय. इशारा बाद आलाय. डिसिजन आहे आउट. OUT आउट, बाद. नवीन फलंदाजी. हे अनुभवी पंच आहेत. अनुभवी पंच आहेत दोन्ही पंच. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध दोन्ही पंच आहेत. सुनील भाऊ कदम उर्फ जॉन्टी आणि सोन्या बापू भोसले. नवीन फलंदाज विशाल राठोड बाद झाल्याच्या नंतर आपल्या भोकर संघातला चित परिचित खेळाडू, आपल्या युवा खेळाडूची आन बान शान AJ अनिल जाधव मैदानाच्या आतमध्ये जातोय. परंतु गोलंदाजाचं कौतुक इथं केलं पाहिजे. षटकार खाल्ल्याच्या नंतर एक मोठा विकेट फलंदाज विशाल राठोडला बाद केले गोलंदाज शाकिबने. अगदी रंग बदलणाऱ्या सरड्यालाही लाजवेल असा सामना रंग बदलतोय. कारण एका बाजूने हाणामारी तर दुसऱ्या बाजूने विकेट पडतायत. पुढचा चेंडू. आणखी एक विकेट.
संघ मात्र अडचणीत सापडलेला आहे, कारण 4 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर लागल्या गेल्या ते 42 धावा आणि 4 गडी बाद. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 42 धावा धाव फलकावर लागल्या. 24 चेंडू मध्ये काढायचे आहेत 56 धावा. 4 मध्ये 42 झाल्या, 4 मध्ये 56 काढायचे आहेत. आता मात्र संघाची आशा, अपेक्षा, इच्छा सर्व काही या 2 फलंदाजावर आहे. जे मैदानाच्या आतमध्ये फलंदाज विपिन पवनकर जे की नॉन स्ट्रायकर एंडला असतील, या संघातले एक अनुभवी खेळाडू आहेत. त्यांना मात्र अनुभव दाखवावा लागेल. आणि स्ट्रायकर एंडला एक युवा खेळाडू बाळा, गोलंदाजी मार्कवर या संघाचा तेवढाच युवा खेळाडू गोलंदाज मुद्दू. मुद्दू या गोलंदाजी क्षेत्रातला हुकुमी एक्का म्हणून ओळखला जातो. या संघातला सर्वात महत्वाचा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर मुद्दू. हे बघा रणनीती आखली गेली आहे, कारण मुद्दूला स्लॉगवर मध्ये गोलंदाजी करण्यासाठी प्रवृत्त केले यांच्या कर्णधारांनी, कळमनुरी संघाच्या कर्णधारांनी. म्हणजे क्रिकेटचा कमी आणि बुद्धिबळाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगला जातोय. पुन्हा एकदा मोदी धावल, चांगला लिहू. पंचांचे दोन्ही हात समांतर आणि धाव वाढली एक अवांतर. धाव फलकावर लागल्या गेले ते 43 म्हणजे 43 धावा 4 गड्याच्या मोबदल्यात. 5वं षटक प्रगती पथावर आहे. अडचणीत सापडलेला संघ बीसीसी भोकरचा संघ पहिल्यांदा या सिच्युएशन मध्ये, या चषकामध्ये. काय बाहुबली फटका आहे भाऊ डीजे. बहुत अच्छी शॉट यहाँ पर. पुन्हा एकदा तयार, पुन्हा एकदा फटका मारलाय क्षेत्ररक्षक आहे. बस ऐसे 6-7 मिडल होना चाहिए. एकच धाव. बाळाला माहिती आहे की षटकामध्ये किती धावा काढायच्या, त्या प्रकारची फलंदाजी आहे. पुढचा चेंडू मुद्दूचा. यावेळेस फलंदाजापासून दूर टाकण्याचा प्रयत्न अधिकच दूर गेलाय चेंडू. पंचांचे दोन्ही हात समांतर करत आम्हाला इशारा आलाय. आणखी एक वाढवा धाव अवांतर. एक कॅल्क्युलेटिव्ह खेळ खेळावा लागेल दोन्ही फलंदाजांना. त्यांना टार्गेट करावं लागेल आणि गोलंदाजांना सुद्धा थोडं दिमाखानी गोलंदाजी करावी लागेल. कारण पाहतो तरी इक्वेशन एवढंही अवघड नाहीये आणि एवढं सोपं नाहीये. बॅटचा एज लागून चेंडू जातोय फाईन लेग सीमा रेषेकडे आणि चेंडू गेलाय सीमा पार. आपण जसं म्हणलं होतं तसा कॅल्क्युलेटिव्ह खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. ज्या रिक्वायर्ड रन रेटची गरज आहे ती रिक्वायर्ड रन रेट घेऊन चालत आहे बीसीसी भोकरचा संघ. म्हणजे आता 20 चेंडू मध्ये 43 धावांची गरज असणार आहे आणि तेवढी चांगली गोलंदाजी सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे दोन्ही बलाढ्य संघ आहेत.
दोन्ही बलाढ्य संघामध्ये हा होणारा बलाढ्य सामना. पुढचा चेंडू फॉलो थ्रू मध्ये काहीतरी अडचण. चार पूर्णांक 4 चेंडूचा खेळ झालाय. धाव पलकावर लागल्या गेले ते 55 धावा. 55 लॉस ऑफ 4 विकेट. यावेळेस पुन्हा एक फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक नाही पोहोचू शकत. डीजे दुच्या षटकामध्ये विकेट जरी गेला असेल तरी परंतु 5 चेंडूवर 17 धावा खर्च केल्यात गोलंदाजांनी. या षटकामध्ये चांगली फलंदाजी विपिन सरांचा अनुभवी खेळ येतो पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा मारलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि चेंडू सीमा पार. इक्वेशन सोपं वाटतंय कारण 18 चेंडू मध्ये 35 धावांची गरज आहे. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धाव पलकार लागल्या गेले ते 63 धावा. विपिन सर 3 चेंडूवर 3 चौकार मारून 12 धावांवर फलंदाजी करतात आणि बाळा 5 चेंडूचा सामना करत 9 धावांवर फलंदाजी करतोय. आता इक्वेशन 18 चेंडू आणि 35 धावांचं. 18 मध्ये 35, 18 35, 18 35. चला प्रेक्षक लोक, प्रेक्षकाला विनंती आहे आपण बाउंड्री लाईन जी मारलेली आहे त्याच्या बाहेर बसायचं आहे भैया प्लीज. प्रेक्षकांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. अगदी कडकडत्या उन्हामध्ये प्रेक्षक वर्ग बसू नये कारण सामना त्या प्रकारचा आतमध्ये लढलाय. गोलंदाजी मार्फत पुन्हा एकदा आपण शाकिबला पाहतोय. शाकिबने पहिल्या षटकात केवळ 7 धावा दिल्या होत्या आणि 2 गडी बाद केले होते. तो शाकिब बाळा स्ट्रायकरला फॉलो थ्रू मध्ये थोडीशी अडचण. अठरा मध्ये 35 असे इक्वेशन आहे. काय चेंडू आहे. तेच तर्रार चेंडू पाहायला मिळालाय निर्धावच्या रूपामध्ये. असं प्रेक्षकामध्ये म्हणलं जाते की थोडंसं बातचीत केली पाहिजे दोन्ही फलंदाजांनी आपसामध्ये. त्याचाच प्रत्यय आपल्याला पाहायला मिळतोय.
चांगला फटका आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. ती ते समीरचं केवळ एकच धाव. म्हणजे या षटकामध्ये शाकिबने 2 चेंडूवर 1 धाव खर्च केलेली आहे. चला स्टेजवरती असलेले प्रेक्षक भैया प्लीज खाली उतरायचंय. मागच्या साईडला असलेले प्लीज, मी नाव घेणार नाही कोणाचे, भैया प्लीज खाली उतरायचं, समोर या प्लीज. या दरम्यान पुढचा चेंडू विपिन पवनकर डीजे. ची आतिषबाजी फलंदाज विपिन पवनकर. पुन्हा एकदा शाकिब गोलंदाजी मार्कवर तयार आहे. या बघा दिमागाचा खेळ. षटकार आल्याच्या नंतर म्हणजे एक सेन्सिबल क्रिकेट ज्याला म्हणलं जातं ते विपिन पवनकर या अनुभवी खेळाडूकडून आपल्याला पाहायला मिळालंय. एक मोठा षटकार आल्याच्या नंतर 1 धाव काढली आहे, म्हणजे एक रणनीती आहे. परंतु रणनीती आखली जातीय कळमनुरी संघाने सुद्धा. त्यांना प्लॅन करावे लागतील आणि अंमलात आणावं लागेल. एकाहत्तर धावावर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. शाकिब पुन्हा धावेल बाळासाठी. बॅटचा येत लागलाय, रिस्की धाव तिथे आणि पूर्ण झाली आहे. या एका धावेनिशी धावसंख्या वाढतीये. 72 धावा धावपलकर लागल्या गेलेत. आता इक्वेशन आहे 13 मध्ये 26. 13-26 काय सामना आहे. पुढचा चेंडू शाकिबचा मारलाय फटका. क्षेत्ररक्षक आहे आणि केवळ एकच धाव घेतील विपिन पवनकर. त्यांना माहिती आहे की या धावांच्या या षटकांच्या धावा आलेल्या आहेत. आता मात्र रणनीती आखली जाणार. गोलंदाजी करणाऱ्या संघाकडून प्लॅन आखले जाणार. परंतु विपिन पवनकर सारखा खेळाडू अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. सामना अजून संपलेला नाहीये. रंगत कायम राहणार नाही कारण 12 चेंडू मध्ये 25 धावांची गरज आहे. सामना आपण टीव्ही स्क्रीनवर पाहू शकता की विनिंग पर्सेंटेज जर पाहिलं तर दोन्ही संघाचं 50-50% आहे. म्हणजे कोणता संघ जिंकेल अजूनही सांगता येत नाही, निश्चित झालेला नाहीये. आणि क्रिकेट हा खेळ म्हणूनच अनिश्चिततेचा खेळ म्हणून ओळखला जातो. क्रिकेट इज अ अनप्रेडिक्टेबल गेम. क्रिकेट इज अ अनप्रेडिक्टेबल. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें
और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। अतिशय महत्वाचा सामना असणार आहे। गोलंदाजी मार्कवर जमीर गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय आणि स्ट्रायकर यांना फलंदाज असतील विपिन पवनकर। 12 चेंडू आणि 25 धावांची गरज जिंकण्यासाठी काय सामना होतोय, पैसा वसूल सामना। 12-25 6 चेंडू मध्ये 20 धावांवर फलंदाजी करतायत विपिन पवनकर आणि 8 चेंडू मध्ये 11 धावांवर फलंदाजी करतोय बाळा। आता इक्वेशन आहे 12 मध्ये 25, 73 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात। गोलंदाजी मार्कवर जमीरचं हे पहिलं षटक असणार आहे। बघूया जमीर कसा टाळेल। पहिला चेंडू पंच, दोन्ही पंच बारकाईने लक्ष देतात सामन्याकडे। पहिला चेंडू फटका मारलाय, क्षेत्ररक्षक आहे तिथे। एक धाव पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करणार नाही कारण क्षेत्ररक्षक आहे तिथे पांडा। एकच धाव। अकरा चेंडू आणि 24 धावांची गरज। 74 धावा धावफलकावर लागल्या गेल्या। तोसिफ इनामदार यांच्याकडून षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे। काय चेंडू टाकलाय जमीरने। आपण पाहतोय कळमनुरीच्या डगआउट मध्ये टाळ्याच्या गडगडामध्ये त्याचं स्वागत केलं जाते कारण काय चेंडू टाकलाय भावांनी। सुंदर चेंडू मैदानाच्या आतमध्ये फुल्लरचा फलंदाजापासून दूर टाकलेला यॉर्करलेनचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला। केवळ एकच धाव म्हणजे जमीरच्या षटकाची गोष्ट केली। एकंदरीत 2 चेंडूवर 2 धावा खर्च केलेत। बबलू यांचं सुद्धा मैदानावर आगमन झाले। सोनाईचा बिग हिटर फलंदाज हिमायतनगर संघाचा। या दरम्यान पुढचा चेंडू जमीरचा मारलाय फटका, क्षेत्ररक्षक नाही, षटकार डीजे। विपिन पवनकर बद्दल बोलायचं म्हणजे काय गोलंदाजी केली होती आणि काय फलंदाजी आहे भावा, वा। पेशाने जरी शिक्षक असले तरी क्रिकेट खेळाचे एक उत्कृष्ट खेळाडू म्हणून त्यांची ओळख आहे। पुढचा चेंडू जमीरचा ना, बॅटचा येज लागलाय, क्षेत्ररक्षक आहे। क्षेत्ररक्षण, दुसरी धाव। काय झालंय मैदानाच्या आतमध्ये, विपिन पवनकर बाद।
वनकर बाद. भोकरच्या खैम्यामध्ये शांततेचं वातावरण, कारण एक अनुभवी खेळाडू इनफॉर्म त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज गुड्डू उर्फ आयान शेख, आमच्या भोकरचे ज्येष्ठ कॉमेंटेटर अफरोज सर यांचे चिरंजीव गुड्डू उर्फ आयान शेख. तोसिफ इनामदार यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. षटकार मारला तर गुड्डूने पहिल्या चेंडूवर. इक्वेशन आहे 8 चेंडू मध्ये 16 धावांचं. हे 2 चेंडू खूप महत्वाचे असणार आहेत, कारण शेवटच्या षटकामध्ये किती धावा राहतील आणि गुड्डू या फलंदाजाच्या शरीरावरती जाऊ नका भाऊ, लय तगडा मारते. ठाकर फलंदाज बीसीसी भोकर संघाचा. पहिल्या चेंडूवर खणखणीत प्रहार, चेंडू सीमा पार, चौकार प्राप्त केलाय. आता 7 चेंडू मध्ये काढायचे आहेत 12 धावा. 7 मध्ये 12. हा चेंडू खूप महत्वाचा आहे. डॉट. सहा चेंडू 12 धावा. काय सामना आहे भावा. प्रेक्षक, आमच्या भोकरचे प्रेक्षक ज्या प्रकारच्या सामन्याची आतुरतेने वाट पाहत होते त्या प्रकारचा सामना मैदानाच्या आतमध्ये घडलाय. काल आपण या मैदानावर पाहिले पूर्णा वर्सेस परतूर या 2 संघादरम्यान सामना टाय झाला होता आणि बॉल आउटने जिंकला होता परतूर संघ. सहा चेंडू मध्ये काढायचे 12 धावा. आता अनुभवी गोलंदाज गज्जू डोरे गोलंदाजी मार्कवर आणि दोन्ही युवा खेळाडू म्हणजे रंगत आहे. युवा नवीन खून वर्सेस अनुभवी. बघूया अनुभव जिंकतो का युवा. प्रेक्षक वर्ग बघा, कॅमेरामन थोडस चारी बाजूने कॅमेरा फिरवा. आपण प्रेक्षक वर्ग पाहू शकता. चारी बाजूने खचाखच भरलेलं मैदान. हनुमान मंदिर भोकरचं मैदान. चारी बाजूने प्रेक्षक आहेत. इक्वेशन आहे 6 चेंडू मध्ये 12 धावा. काय सामना रंगलाय. पैसा वसूल सामना. गोलंदाजी मार्कवर गज्जू डुरे. स्ट्रायकर एंडला वरून फलंदाजी करेल वरून. बाळा 6 चेंडू 12 धावा. बाला पहिला चेंडू गती परिवर्तन. निर्धाव. प्रेशर 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 मैदानाच्या आतमध्ये वाढले. ठक 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 चालू आहे. काय सामना होतोय. काय सामना होतोय. 5 चेंडू
12 धावा. पुढचा चेंडू मारलाय. क्षेत्ररक्षक आहे, क्षेत्ररक्षक आहे आणि 1 धाव. म्हणजे 4 चेंडू मध्ये मी सांगणार सगळ्यालाच माहिती आहे 4 चेंडू मध्ये 11. विपिन सरांचा विकेट किती महत्वाचा होता त्याचा प्रत्यय पाहतोय आपण. षटकार मारल्यास 500 रुपयाचं तोशिब इनामदार कडून कंटिन्यू प्राइज आहे. 4-11. काय प्रेशर आहे. युवा वर्सेस अनुभव. ब्लॉक होल. पहिल्या 3 चेंडूचा जर विचार करता तर वरचढ ठरलाय अनुभव. युवांच्या पुढे वरचढ ठरलाय अनुभव. परंतु अजूनही सामना बाकी आहे. पिक्चर अभी बाकी आहे. जोपर्यंत सामना संपणार नाही तोपर्यंत आपल्याला कळणार नाही कोणता संघ जिंकेल. 3-10 12 स्ट्रायकर एंडला. 12 काय चेंडू आहे. गजानन डुरेचं कौतुक करावं तेवढं कमी. प्रेक्षक हो, एक सामना जर आवडला असेल तर टाळ्या वाजवा द्या भाऊ एकदा. वा या बघा आमच्या भोकरचे प्रेक्षक. संघ कोणताही जिंको काही नाही, आम्ही त्याच्या पाठीमागे जो चांगला खेळ करेल भोकर जिंको का कळमनुरी काही घेणं देणं नाही. जो संघ जिंकेल त्याच्या पाठीमागे आम्ही. म्हणजे खेळाचा जो खेळ चांगला करेल त्याच्या पाठीमागे आमच्या भोकरचे प्रेक्षक आहेत. भोकरचा संघ आहे म्हणून फेवरचा संघ आहे असं समजू नका. 2 चेंडू मध्ये 9 धावांची गरज जिंकण्यासाठी. गजानन डुरे गोलंदाजी मार्कवर एक अनुभवी गोलंदाज आणि स्ट्रायकर एंडला फलंदाज गुड्डू. हा चेंडू खूप महत्वाचा आहे. ओ माय गॉड. सुनील दादा गोलंदाजासाठी या अनुभवी गोलंदाजासाठी पारितोषिक आले सुनील दादा कांबळे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. हे आमच्या भोकरचेच प्रेक्षक आहेत भाऊ. हे आहे बघा आमच्या भोकरचे प्रेक्षक. म्हणजे जे जिंकल ते जो संघ चांगला खेळ करेल त्याच्या पाठीमागे आम्ही. शेवटचा चेंडू वाईट नोपची आशा करतायत भोकरची पब्लिक. 1 वाईट 1 नो येईल का. देर आहे.